प्राईम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेत आढावा बैठक संपन्न। जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत अंशकालीन स्त्री परिचारिकांच्या मानधनात वाढ करावी यासाठी करण्यात आले धरणे आंदोलन। महार रेजिमेंटचा 84वा वर्धापन दिन बौद्धदेशी हॉल येथे मंगळवारी उत्साहात साजरा। चौगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी शंकर पाटील यांची बिनविरोध निवड। आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 100% पीक विमा देण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदारसंघातील समस्या तसेच विविध विकास कामांबाबतची आढावा बैठक जिल्हा परिषदेच्या काही यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवारी संपन्न झाली। धुळे येथील जिल्हा परिषदेच्या काही यशवंतराव चव्हाण सभागृहात मतदारसंघाच्या समस्या व विकास कामांबाबतची आढावा बैठक खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी संपन्न झाली। यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते। आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर उपाययोजना करणे, बांधकाम विभागामार्फत सुरू असलेले कामे गुणवत्तापूर्ण करणे, प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रात कर्मचारी उपस्थित न राहणे आदी विषयांवर चर्चा झाली। यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी सांगितले की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास कामे करताना ती गुणवत्तापूर्णच झाली पाहिजे। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण जनतेच्या सेवेसाठी आहोत याचे भान प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने राखावे व प्रामाणिकपणे आपल्या कार्यालयात आलेल्या व्यक्तींचे काम तात्काळ मार्गी लावावे अशा सूचना केल्या। या प्रसंगी शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांचा लाभ विषयक कामकाजाचा आढावाही घेण्यात आला। या प्रसंगी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब आकलडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। परंतु पुढच्या वर्षी म्हणजे पाऊस आला ना लगेच ते खड्डे पडायला लागतात, त्याची क्वालिटी काही राहत नाही। तर ते क्वालिटीचं काम हे झालं पाहिजे। आणि जे आपण मोठे रस्ते करतो तर त्या मोठे रस्ते आणि जे गावातून जाणारे असतात तर त्याच्यामध्ये आपण पाईप टाकून प्रत्येक वेळी तो रस्ता न करता त्या पाईप मोठ्या पाईप जर आपण टाकले तर त्याच्यातून इलेक्ट्रिकच्या लाईनी असतील किंवा ह्याच्या पाण्याच्या लाईनी असतील तर त्याच्यासाठी पुन्हा तो रस्ता तोडफोड नको वाटतात, ही काळजी आपण या ठिकाणी घ्यावी। आणि ते रस्ते झाल्यानंतर लगेच साईड रोड्स जे आहेत ते पण होणं हे गरजेचं आहे। इथं रस्ते वरती होतात आणि मग ते साईड रोड झाले नाही तर मग त्याचे ॲक्सिडेंट पण होण्याची शक्यता असते। रस्त्यांची क्वालिटी ही चांगली असली पाहिजे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे। आणि दुसरं म्हणजे जे जलजीवन मिशनचं ते तुम्ही खूप काळजी घेतली पाहिजे। आणि त्या माध्यमातून जे हर घर जल आपण घोषणा करतो परंतु त्याची पूर्तता होत नाही, म्हणजे बऱ्याच ठिकाणी तक्रारी आहेत, ते आपण ती काळजी घेतली पाहिजे। दुसरी म्हणजे DHO साहेब झाले असतील तर आरोग्याच्या संदर्भात म्हणजे जे काही आपले उपकेंद्र आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, ग्रामीण रुग्णालय आहे तर त्या ठिकाणी जो काही स्टाफ आहे बऱ्याच वेळा असं होतं की पेशंट जातात आणि स्टाफ नसतो किंवा येऊन ते लवकर निघून जातात। तर ती अशा ज्या तक्रारी आहेत तर त्याची तुम्ही खबरदारी घ्या। आणि जे काही पॅरामेडिकल स्टाफ आहे तो देखील जे काही आपले नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सनुसार जिथे हजर असणं हे अतिशय गरजेचं आहे। तिसरी गोष्ट म्हणजे तिथे लागणारे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लागणारे जे काही मेडिसिन्स आहेत किंवा जे काही इक्विपमेंट्स आहेत, मेडिकल इक्विपमेंट्स ते पण तिथे असणं हे गरजेचं आहे। आणि ग्रामीण भागात साधारणतः डॉग बाईट, स्नेक बाईट अशा केसेस असतात तर ते जे व्हॅक्सिनेशन्स असतात तर तिथे फ्रीज असणं, तो व्यवस्थित असणं आणि त्या रुग्णाला लगेच त्याची ट्रीटमेंट मिळणं। स्नेक बाईट आणि डॉग बाईटचे अनेक तक्रारी त्या ठिकाणी आहेत किंवा पेशंट असतात। जे काही मेडिसिन्स आहेत, सलाईन असतील, अँटीबायोटिक्स असतील, ते इंजेक्शन्स असतील
पूर्णपणे तिथे स्टॉक असणं हे गरजेचं आहे. जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत अंशकालीन स्त्री परिचर यांच्या मानधनात वाढ करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचर संघटना धुळेतर्फे जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर धरणे आंदोलन करीत निवेदन देण्यात आले. अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत अंशकालीन स्त्री परिचारिका यांच्या मानधनात वाढ व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचर संघटना धुळेतर्फे शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर धरणे आंदोलन करीत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स यांना मदतनीस म्हणून अंशकालीन स्त्री परिचर यांची नियुक्ती केली असून अंशकालीन स्त्री परिचर यांना शासनाकडून दरमहा 3,000 रुपये मानधन मिळत असून वाढत्या महागाईमध्ये हे मानधन न परवडणारे असून अंशकालीन स्त्री परिचरला वेठबिगार सारखे जीवन जगण्याची वेळ आहे. तसेच डिसेंबर 2023 मध्ये नागपूर अधिवेशनावर अंशकालीन स्त्री परिचरांच्या मानधनात वाढ व्हावी म्हणून मोर्चाही काढण्यात आला होता. परंतु मायबाप सरकारने अद्याप तो मानधनात वाढ बाबत दखल घेतली नसून आरोग्य विभागाच्या वतीने मानधन वाढ प्रस्ताव तयार केला असून या वाढीव मानधन प्रस्तावाला मान्यता देऊन अल्प मानधनावर काम करण्याच्या अंशकालीन स्त्री परिचर्यांना मानधनात वाढ होऊन वेठबिगारीसारखे जीवन जगणाऱ्या अंशकालीन स्त्री परिचर्यांच्या मानधनाचा वाढीचा प्रश्न सोडावा यासह अंशकालीन स्त्री परिचर्यांना जिल्हा परिषद सेवेत समाविष्ट करण्यात यावे. अंशकालीन स्त्री परिचर्यांना किमान वेतन कायदा लागू करण्यात यावा. आरोग्य विभागाच्या वतीने मानधन वाढ प्रस्ताव तयार केला असून मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मान्यता द्यावी व मानधनात वाढ करावी. अंशकालीन स्त्री परिचर्यांच्या जागेवर त्यांच्या वारस हक्काने समाविष्ट करण्यात यावे. आरोग्य विभागाच्या रिक्त पदावर शैक्षणिक पात्रतेनुसार अंशकालीन स्त्री परिचर्यांना समायोजन करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी वसंतराव पाटील, हिरालाल परदेशी, साहेबराव पाटील, जयश्री महाजन, आशा महाजन, सुरेखा बर्डे, अंजना पवार, मंगला बिलकुले, ज्योती देवरे, अनिता रास्त, रेखा जगताप, सुनंदा सावळे, नंदिनी मोरे, अलका गवळी, सुमन सूर्यवंशी, वंदना ठाकरे, यनू मोरे, सुमन बोरसे, कुसुम कुवर, ललिता देसाई, आशा ठाकरे, ललिता नवले, बेबी वानपिल, उज्ज्वला बदाने, हिरा महाले, अनिती भावे, सुवर्णा महाले, कल्पना डिगळे, मनीषा कदम, मीना देशमुख, प्राप्ती कुवर, नवल बडे, गीता देसले आदी उपस्थित होते. आज ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसतर्फे महाराष्ट्र राज्य अंशकालीन स्त्री परिचर यांच्या महाराष्ट्र राज्यभर जेल भरो तसेच निदर्शने, धरणे आंदोलन बऱ्याच वर्षापासून स्त्री परिचरित यांच्या मानधनात वाढ झाली नाही म्हणून त्यांच्या मागण्यात वाढ व्हावी, मानधनात वाढ व्हावी तसेच त्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात यावे. त्यांच्या जागेवर वारसा हक्कास नोकरी देण्यात यावी आणि त्यांना पूर्ण वेळ म्हणून कार्यरत करण्यात यावं. तसे इतर मागण्या घेऊन आम्ही आज रोजी धरणे आंदोलन करत आहोत. या धरणे आंदोलनाच्या धुळे तालुक्यातील, साक्री तालुक्यातील, शिंदखेडा तालुका, शिरपूर तालुक्यातील अंशकालीन स्त्री परिचर उपस्थित आहेत आणि आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करणार आहोत ते अल्प अशा मानधनावर काम करणाऱ्या स्त्री परिचर भगिनींना मानधनात वाढ व्हावे आणि त्यांच्या मागणीचे निवेदन माननीय मुख्यमंत्री साहेबांना सादर करावं आणि त्यांच्या मागण्यांचा विचार होऊन त्यांचं मानधन वाढ करण्यात यावं आणि आमच्या मागण्यांचा विचार व्हावा अशी आम्ही विनंती करीत आहोत. यश सिद्धी सेवा संघ माजी सैनिक धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव यांच्या नेतृत्वात महार रेजिमेंटचा 84वा वर्धापन दिन सैनिक बहुउद्देशीय हॉल येथे मंगळवारी उत्साहात संपन्न झाला. यश सिद्धी सेवा संघ माजी सैनिक धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगावच्या नेतृत्वात महार रेजिमेंटचा 84वा वर्धापन दिन सोहळा सैनिक लॉन्च येथील बहुउद्देशीय हॉल येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सैनिकी इतमामात फुलार अर्पण करून अभिवादन करीत मानवंदना देण्यात आली. तेथून पुढे बाईक रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. तसेच शहीद अब्दुल हमीद यांना सलामी देऊन सैनिक लॉन येथे कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी भीमराव बोरसे, रविकांत खंडारे, रोहिदास बैसाने, राजेंद्र दाभाडे, आत्माराम वाघ, साहेबराव जाधव, रामचंद्र जाधव, सुभाष सूर्यवंशी, बंधन मोरे, मधुकर ऐरे, गंगाराम निकम, नंदकुमार जगताप, संजय रणदिवे, सुरेश निकम, दगा निकम, गोकुळ शिरसाट, रमेश थोरात, आकाश ऐरे,
व जळगाव, नंदुरबार, धुळे व संपूर्ण महाराष्ट्रातील सैनिक उपस्थित होते. परमवीर चक्र, अशोक चक्र, कीर्ती चक्र, महावीर चक्र, पहिलं विश्वयुद्ध, दुसरं विश्वयुद्ध असे अनेक युद्धाच्या क्षेत्रात शौर्याचा, पराक्रमाचा डंका इतिहास रचणारी महारेजिमेंटचा आज आपण 84वा वर्धापन दिवस मोठ्या हर्षोल्लासात जळगाव, धुळे, नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने धुळे जिल्ह्यातील माझे सर्वच मान्यवर दलित नेते असो, इतर मराठा रेजिमेंटचे असो, कुमाऊं रेजिमेंटचे असो किंवा बॉम्बे तोफखानाचे असो, CMPचे असो, यांच्या उपस्थितीत हा साजरा करतोय. मला हा जेवढा आनंद होतोय तो मी शब्दात सांगू शकत नाही. कार्यक्रम आणि तो पार पाडणं मोठं अवघड असतं. सर्वच हे तोलामोलाचे मान्यवर सैनिक अतिथीगण येतात आणि अशा वेळी एखाद्याचं नाव कुठंतरी वर खाली झालं कदाचित ते वाईटही लागतं, पण मी सर्वांची मनापूर्वक ज्यांचं नाव घेतलं त्यांचंही आभार व्यक्त करतो, चुकून नाव राहिलं असेल त्यांचंही आभार व्यक्त करतो आणि या महाराष्ट्रांच्या कार्यक्रमाला आलेल्या सर्वच मान्यवरांचं स्वागत करतो. धुळे तालुक्यातील चौगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी शंकर गटलू पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेंद्र विरकर यांनी कामकाज पाहिले. धुळे तालुक्यातील चौगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी शंकर गटलू पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. सोसायटीचे चेअरमन सोमनाथ पाटील यांचे निधन झाल्याने सदर चेअरमन निवडीसाठी प्रक्रिया राबवण्यात आली. चौगाव येथील सोसायटीच्या कार्यालयात यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. चेअरमन पदासाठी शंकर पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र विरकर यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. त्यांना सहाय्यक अधिकारी नागेश पुकळे, सचिन तुकाराम महाले आदींचे सहकार्य लाभले. यावेळी सदस्य जगन्नाथ बागले, भगवान पाटील, श्रीराम पाटील, दिनकर कुडते, दत्ता गवळी, अतुल पवार, नवसाबाई पाटील, मंगला महाले यांच्यासह प्रमोद बागले, जगन्नाथ मासुळी, रवींद्र सिरसाट, बंशी पवार, अशोक महाले, धर्मा गवळी, गणेश गवळी, भिका सूर्यवंशी, गोरख बागले, तुकाराम शिंदे, शांताराम बागोल, भगवान भास्कर, पिंटू आयरे, कमलाकर गर्दे, उमाकांत खैरनार, धनराज बागले आदी उपस्थित होते. सोडून गेल्यामुळे ती जागा, चेअरमन पदाची जागा रिक्त झालेली होती आणि प्रशासकीय बाबीप्रमाणे चेअरमन पद निवड करणं हे क्रमप्राप्त होतं आणि म्हणून आज चेअरमन पदासाठी आमचे काकाश्री श्री शंकर मोठाबो यांची आज तब्बल 12 पैकी 8 मतं घेत बिनविरोध निवड झालेली आहे. म्हणून मी ग्रामपंचायतच्या वतीने आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित असलेल्या सर्व विविध समाज घटकातील कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि उपस्थितांचा आभार मानतो. आणि ज्या सदस्यांनी मोठाबोनवर विश्वास दाखवून त्यांना चेअरमन पदासाठी त्यांची बिनविरोध निवड केली, त्या सर्व सदस्यांचे आमचे काकाश्री सर्वांचा विश्वास सार्थ ठरवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 100% पीक विमा द्यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन शेतकरी पुत्रांचा लढातर्फे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांना देण्यात आले. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 100% पीक विमा द्यावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या शेतकरी पुत्रांचा लढातर्फे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की आपला भारत देश 78वा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहे, परंतु आजही राज्यातील शेतकरी शेतमजूर मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर मोठ्या प्रमाणात खाली गेला आहे. याला केंद्र व राज्य सरकारचे धोरण कारणीभूत आहे. दरवर्षी खत, बी बियाणे, कीटकनाशके यांचे दर वाढतात, उत्पादन खर्च वाढतो, पण शेतमालाचा भाव मात्र वाढत नाही. दुसरीकडे नैसर्गिक आपत्ती, वन्य प्राण्यांमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होते. त्याची नुकसान भरपाई त्यांना वेळेवर मिळत नाही. गेल्या वर्षाचा खरीप व रब्बी हंगामातील पीक विमा मार्चपर्यंत मिळणे अपेक्षित होते, परंतु सप्टेंबर उजाडूनही शेतकऱ्यांना तारखेवर तारखा देत आहे. शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव व सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी मात्र कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावेळी ईश्वर पाटील, दुर्योधन पाटील, मच्छिंद्र माळी, पुंजू पाटील, अभिमन पाटील, विश्वास खलाने, दगा पाटील, बाबूराव पाटील आदी उपस्थित होते. लढा धुळे जिल्हा
माननीय श्री रविकांत तुपकर शेतकरी नेते त्यांनी जो पीक विम्याचा लढा दिलेला आहे संपूर्ण महाराष्ट्राला जो पीक विम्याचा लाभ होतोय त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज आम्ही धुळे जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक साहेबांना निवेदन दिले. आमच्या धुळे जिल्ह्यात जळगावातला पीक विमा मिळतो, नंदुरबारला मिळतो, इतर राज्यातील जिल्ह्यांना मिळतो. उर्वरित पीक विमा फक्त आमच्या धुळे जिल्ह्यावर जो अन्यायकारक आहे, आमच्या अन्यायाला आमचे प्रशासन जबाबदार आहे का आमचे लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत की आमचे शेतकरी जबाबदार आहेत, हा आमच्या धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे. कारण की नैसर्गिक आपत्ती आलेली आहे तरी आमच्या धुळे अजून पंचनामा सुरू झालेले नाही आहेत. फक्त आम्हाला जिल्हा कृषी अधीक्षक साहेबांनी सांगितले की आम्ही उद्यापासून पंचनामा सुरू करू. पीक विम्यासाठी आपल्या जिल्ह्याचा 25% वाटप झाली, ठीक आहे, पण उर्वरित जी रक्कम पाहिजे होती ती आजपर्यंत येत नाही. का आमच्या धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विघटितपणामुळे आणि असंघटितपणामुळे जे आम्ही वाऱ्यावर सोडलं जातोय की आम्ही कोणत्या नेत्याच्या प्रशासनाच्या झेंड्याखाली जातीखाली लढतोय, पण एक शेतकरी म्हणून लढायला आमचे शेतकरी बंधू तयार होत नाही. ती एक मोठी शोकांतिका आहे. कारण की जवळच जळगाव, नंदुरबार, इतर जिल्ह्यांमध्ये जो पीक विमा मिळतोय तिथं नैसर्गिक आपत्तीचे पैसे मिळत आहेत, पण आमच्या धुळे जिल्ह्यात आजपर्यंत नैसर्गिक आपत्तीचा 1 रुपया मिळत नाही. याच्याला दोष द्यायचा कोणाला की आमचे लोकप्रतिनिधी सरकारदरबी चुप्पी, शासन दरबार एकदम चुप्पी आहेत, बोलायचंच नाही. विरोधात बोललं की आपल्यावर काय ईडी येईल का CBI येईल का कुठली कारवाई होईल या धाकाने सत्ताधारी बोलत नाही आणि विरोधी आमदारही बोलत नाही. याला जबाबदार कोण? याला जबाबदार फक्त आमचे शेतकरी बंधू आहेत. का की आम्ही त्यांना प्रश्नच विचारत नाही हो. आम्ही फक्त म्हणतो भेटलं तर भेटलं, नाही भेटलं चालेल. तरी आमचे जिल्हा कृषी अधिकारी साहेबांनी आम्हाला उत्तर दिलं आमच्या प्रश्नाचं की आम्ही 2 दिवसात शेतकऱ्यांचे पंचनामेसाठी तयार आहोत आणि उर्वरित पीक विमा हा पुढच्या वर्षी जास्तीत जास्त कसा भेटेल यासाठी आम्ही आजपासून प्रयत्नशील आम्हाला आश्वासन दिलं आहे. न्याय जर मिळत नसेल तर याच्यापुढे मोठमोठे आंदोलन या धुळे जिल्ह्यात आम्ही उभे करू असा आम्ही ठाम निर्धार करतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेत आढावा बैठक संपन्न. जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत अंशकालीन स्त्री परिचारिकांच्या मानधनात वाढ करावी यासाठी करण्यात आले धरणे आंदोलन. महार रेजिमेंटचा 84वा वर्धापन दिन बौद्धदिवशी हॉल येथे मंगळवारी उत्साहात साजरा. चौगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी शंकर पाटील यांची बिनविरोध निवड. आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 100% पीक विमा देण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.